मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या आयोजित करण्यात आली होती। यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे साहेब यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे। यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? काल मुरबाड मतदारसंघामध्ये मुरबाड नगर पंचायतीमध्ये जे काल पत्रकार परिषद झाला, ही निव्वळ हा षडयंत्राची पत्रकार परिषद होती। कारण का मला काल याबाबत काही बाकी विषयावर जर बोलायचं असेल, आमदार किसन कथोरे ज्या टीकाचं शस्त्र केलं आहे, कुणी करावी आणि कुणी केली हा प्रश्न तर निरंतरच आहे। कारण का जर ही परिवर्तन पॅनल ज्या कोणी काढलं आहे, आता त्याचे प्रमुख गटनेते वेगळे दिसतात। तिथे मला नगराध्यक्ष त्या पॅनलचे कोण दिसले नाही। आणि हा षडयंत्र करणारा माणूसच, आता तो जो षडयंत्र ज्याने पत्रकार परिषद काल बोलत होता, आता नेमका तो कोण आणि कुठून उगम झाले, त्या ज्यांनी किसन कथोरे आरोपाचा ऐकलं त्याचा उगम कुठून झालाय हे मुरबाडकरांना माहितीच असेल। ह्याचा कुठून उगम, ह्या मतदारसंघामध्ये मी गेले 16 वर्ष झाले मी काम करतोय। कालची जी पत्रकार परिषद होती, निव्वळ किसन कथोरेवर षडयंत्र करणारी ही पत्रकार परिषद। कारण का ती पत्रकार परिषद नव्हती, ही मला तर काही असं होतं की आमच्या एका मोठ्या नेत्याकडनं त्यांच्या ऑफिसला पत्रकारांना फोन गेले, काही पत्रकार परिषद आहे, तुम्ही तिथे पोचा। म्हणजे हे त्या बाकीच्या लोकांना माहिती तरी होतं का, जे बसलेले नगरसेवक, की ही पत्रकार परिषद कुणी घडून आणले? कारण का तिथे मोठ्या मोठ्या चॅनलला एका मोठ्या बड्या नेत्याच्या ऑफिसमधून फोन गेले। म्हणजे अशा परिस्थितीत फक्त किसन कथोरेला बदनाम करण्यासाठी ही षडयंत्र आहे। आणि किसन कथोरेंनी ह्या नगरपंचायतमध्ये गेले 16 वर्षे ज्यावेळेस मुरबाड मतदारसंघामध्ये काम करतात, ज्यावेळेस ह्या मुरबाड मतदारसंघामध्ये किसन कथोरेंनी पहिल्यांदा तिकीट 2014ला बीजेपीतून या ठिकाणी घेतला आणि बीजेपीचा उगम केला। त्या बीजेपीचा उगम ज्यावेळेस केला त्यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किती या ठिकाणी कुठे ग्रामपंचायती होत्या, कुठे पंचायत समिती होती, का कुठे नगर परिषद होता। ह्या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळेस आमदार किसन कथोरे इथे आले, ते म्हणतात ना की किसन कथोरेंनी भारतीय जनता पार्टी काही वाढवलं नाही, फक्त किसन कथोरे मित्रमंडळ वाढवलंय। किसन कथोरे मित्रमंडळ बाजूला गेला। ही भारतीय जनता पार्टी ही देशामध्ये ना जगामध्ये 1 नंबर पार्टी आहे। ही कोणाच्या मंडळावर जगणारी पार्टी नाही आणि कुठल्या कोणाच्या फाउंडेशनवर जगणारी पार्टी नाही। ही पार्टी भारतीय जनता पार्टी मोठ्या याच्यात असते आणि ती पार्टी जर किसन कथोरे भारतीय जनता पार्टीचं काम करत नव्हते तर पहिल्यांदा ह्या मुरबाडमध्ये पंचायत समिती ही भारतीय जनता पार्टीची कुणी आणली? आमदार किसन कथोरेने आणली। त्याच्यानंतर ही नगर पंचायत भारतीय जनता पार्टीची कुणी आणली? 2दा ही आमदार किसन कथोरेने आणली। मग ही जर भारतीय जनता पार्टी 2014 पासून जर या ठिकाणी किसन कथोरे भारतीय जनता पार्टी, मग ज्या ठिकाणी हे जे मूर्खासारखे बोलतात, म्हणजे हे सांगतात किसन कथोरेचं वय झाले, आणि तुमचा ज्या किसन कथोरेचा जो वय झालाय ना, तुझी अवकात पण नाही, तुझा उगम ह्या राजेश पाटीलने केलाय। मी 2000 म्हणजे अगोदर या 16 वर्षे झाले या मुरबाड मतदारसंघात तू कुठे काम करत होता? तुला कुठून हाकलून लावला कुणी? आणि तुला मी शेवटचे 1 तास पहिले मी तुला तिकीट देऊन नगरपालिकेमध्ये निवडून आणला। निवडून आणण्यासाठी तुझ्यासाठी काय केलंय राजेश पाटीलने हे अख्ख्या मुरबाड तालुक्यामध्ये माहिती आहे। ह्या मुरबाड मला बोलायला त्यांनी भाग पाडले। माझ्या आमदार किसन कथोरे त्यांनी जेव्हा घेतल्यात, या माणसाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर हा म्हणत होता मी वामन म्हात्रेचं नाव घेतला, त्यांनी अनेक नेत्यांचं नाव घेतला।
अरे तू वामन म्हात्रेच्या गद्दारी केले, ज्यांनी तुला उगम दिला अर्जुन शेळकेच्या बद्दल पण गद्दारी केले. जर तुझ्या किसन कथोरेला तुला वाचता पण नव्हता, तुला मी राजेश पाटलाने आणलाय ना. राजेश पाटला शेवटचे 1 तास पहिले तुला तिकीट देऊन तुला तर 6 महिन्यासाठी नगराध्यक्ष पद दिला होता. त्यावेळेस या ठिकाणी मी तुला 1.5 वर्ष नगराध्यक्ष मिळाला. त्यावेळेस तू टन करत होता की किसन कथोरे असे, किसन कथोरे असे. मग आमचे नेतेच्या विरोधात तू बोलायचा. जे नेते तुला आता मागून काड्या घालतात आणि त्यांच्याबद्दल तू जर बोलायचा, तुम्ही वामन म्हात्रेचं नाव घेतला, त्या वामन म्हात्रेच्या पण मागे हे केलाय. तू आता ज्या वेळेस 3 वर्ष झाले, 3.5 वर्ष झाले, अरे तुला तुझ्या याच्यामध्ये 1 ते 17 नंबर वार्डामध्ये तू फिरून बघ. आमदार किसन कथोरेने केल्यात, तू सांगतो ज्या ज्या नेत्यांनी केल्यात, इथल्या कुठल्या नेत्यांनी केल्यात हे मला दाखव. तू सांगतो किसन कथोरेला आव्हान देतोस की तू समोरासमोर येऊन बसा, मी तुमच्याशी बोलतो. किसन कथोरे तुझ्या फालतू या तुझ्या आजपर्यंत कधी बसला पण नाही. या राजेश पाटलाबरोबर तुझ्या किसन कथोरे तुझ्याबरोबर बोलत होता. किसन कथोरे तुझ्याबरोबर कधीच बोलत नव्हते, कारण की तुला किसन कथोरे माहित होता ह्यांनी किती जणांच्या बरोबर गद्दारी केली. अर्जुन शेळकेच्या बद्दल गद्दारी केली, तिकडे तुमच्या वामन म्हात्रेंच्या बरोबर गद्दारी केले आणि कित्येक नेत्यांच्या बरोबर तुम्ही गद्दारी केले. त्यानंतर सर माझ्याबद्दल पण इथे या ठिकाणी केलं. आणि किसन कथोरेचा तुझा काय वाचताच पण नाही. आणि किसन कथोरे तुमची नगर परिषद तू जेव्हा 1.5 वर्ष तू नगराध्यक्ष होता, कधी तुला बघायला आले तुम्ही काय केलंय, काय नाही, काय गोंधळ घातलाय, तुला कधी बघायला सुद्धा आलं नाही. निलंबन करण्यापेक्षा हा जो माणूस जो बोलत आता पत्रकार परिषदेतला, ह्याला मागच्याच निवडणुकीत त्याला निलंबित केलेलं आहे. मागे तुम्हाला पत्र सर्वांना पत्रकारांकडे आहेच. मला फक्त एवढंच आहे का तिथे जे काही आम्हाला जे कथोरे साहेबांवर ज्या काही तुमच्या बोलायचं होतं ते गटनेत्यांनी बोलायला पाहिजे होतं. हे फालतू निलंबित झालेल्या माणसांनी बोलायचं ह्याची लायकी नसताना याचं काय अवकाश पण नाही. बाकी 9 नगरसेवकांचं तुम्ही काय पक्षाकडे निलंबनासाठी काय कारवाई नाही. आम्ही काही पक्ष कारण आम्हाला ते काम आम्ही आजपर्यंत कोणाच्यावर कारवाई करा हे आमदार किसन कथोरे साहेब हे आतापर्यंत कोणाकडे बोलणार पण नाही. किसन कथोरेकडे धमक आहे. त्यांना पूर्ण ह्या मुरबाडचा विकास कसा करायचा हेच फक्त त्यांच्या मनात असतो. विकास हा विकासच. काय कोणी किती म्हणत ते म्हणत होते ना, तर त्याच वार्डात काय काम, ह्याच वार्डात त्यांची ज्यांचे मतं नाही भेटत त्यांच्या वार्डात कशाला काम केलं पाहिजे. किसन कथोरे प्रत्येक जनतेचा हा माणूस आहे. आणि किसन कथोरेच्याकडे कुठलाही माणूस गेला तरी तो कुठला पक्ष, जात पात कधी विचारत नाही. त्याचं काम काय आहे ते विचारतात आणि त्याचं काम हा पहिले करतात. तरीच ते सुद्धा बोलतात की नाही आपण आमचे कार्यकर्ते बोलतात साहेब तो आपला काम नाही करत. आणि तो आपला काम नाही करत पण त्याचं काम आहे हे आपलं काम केलं पाहिजे. हेच किसन कथोरेचं या मुरबाडचं ध्येय आहे. म्हणून किसन कथोरे सलग 3 वेळ बीजेपीतून निवडून आले आणि 2 दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले आहेत. ज्या गोष्टी काही हव्या आहेत जनतेला ते साहेब त्यांना पूर्ण करणार आहेत हे सांगतात. काही माझे त्याने एका याच्यामध्ये केलं की हा कार्यक्रम हा काम आम्ही आमच्या मीटिंगमध्ये रद्द करतो. आता रद्द करतो की जसं का काम तुमच्या बापानेच आणलंय आणि तुम्हीच तुमच्या घेतलं. शासनाचे पैसे शासनाकडनं साहेबांनी पैसे आणलेले आहेत. ते काम करायचं का नाही करायचा हा लोकांना तुम्ही देणार आहात का तुमच्या खिशातून नाही देणार आहात. म्हणून काम आम्ही रद्द करू ना हे करू तो भाग वेगळा आहे. आणि काय करायचं जनता बरोबर त्यांना धरा झाल्यापेक्षा त्यांच्यावर अन्याय झाला ना. यांच्या दोघांमुळे अन्याय झाला. आताही सुद्धा वेगळं होतं परंतु ही पोपटबाजीमुळे ह्याच्या पोपटबाजीमुळे ह्या लोकांना हे झालं. त्याच्यामुळे माझ्या जे निष्ठावंत काही माझे नगरसेवक होते त्यांच्या मुलं अन्याय झाला. परंतु काय महायुतीचा यावेळेस हे होता वरून एक होता की महायुतीमध्ये तुम्ही लढावं म्हणून महायुतीच्या याच्यात उपनगराध्यक्ष महायुतीचा शिवसेना शिंदे गटाला द्यायचा होता. म्हणून त्यांच्यावर हा मुद्दामून त्यांचा राग ह्याला राग काढायचा होता ना. यांनी कुठंतरी ह्याचा आता सुद्धा नगराध्यक्ष 6 महिन्यांनी बदली करणार होता. म्हणजे सगळा बदली न होता पण दुसऱ्याला लगेच जे आता घटनेत आहेत त्याला द्यायचं कबुली केली होती. मी जामीनदार आहे.
आता सगळे नगरसेवक नाराज आहेत की नाही मी त्यांना बोलू शकत नाही, परंतु हे दोन माझे नालायक निघले. मी त्यांना पूर्णपणे सपोर्ट केला होता आणि त्याच्यामुळे मला बाकीच्यांचं कधी मी विषय घेतला नाही. आजपर्यंत त्यांच्या नगरपालिकेमध्ये आम्ही कधी काय कोण काम करतं, कोणी काय केलंय, कोणी काय केलं कधीच आम्ही बघायला सुद्धा जात नाही. माझा तो विषय पण नाही, परंतु कोण काम करतो काम नाही, मला हे माझ्या बरोबरचे काम करणारे होते, माझे जवळचे होते म्हणून मी यांना सपोर्ट केला. ती माझी चुकी झाली एवढं. दादा पक्षाकडे आपण काय यांना निलंबित करण्यासाठी काय करणार आहेत? नाही, आम्हाला पक्षाचा निलंबित केल्यापेक्षा हा जो माणूस जो बोलत आता पत्रकार परिषदेला ह्याला मागच्या निवडणुकीत निलंबित केलेला आहे. मागे तुम्हाला पत्र सर्वांना पत्रकारांकडे माहिती. मला फक्त एवढंच आहे का तिथे जे काही आम्हाला जे कटोरे साहेबांवरच्या काही तुमच्या बोलायचं होतं ते गटनेत्यांनी बोलायला पाहिजे होतं. हे फालतू निलंबित झालेल्या माणसांनी बोलायचं याची लायकी नसताना याचं काय अवकाश पण नाही. बाकी 9 नगरसेवकांचं तुम्ही काय पक्षाकडे निलंबनासाठी काय कारवाई? नाही, आम्ही काय पक्ष आम्हाला इथे काम आम्ही आजपर्यंत कोणाच्यावर कारवाई करा. एक आमदार किसन कथोरे साहेब हे आतापर्यंत काळात कोणाकडे बोलणार पण नाही. किसन कथोरेकडे धमक आहे, त्यांना पूर्ण ह्या मुलगाचा विकास कसा करायचा हेच फक्त त्यांच्या मनात असतो. विकास हा विकास काय कोणी किती म्हणत नाही म्हणत होते ना, तर त्याच वाड्यात काय काम ह्याच वाड्यात ज्यांचे मत न भेटत त्यांच्या वाड्यात कशाला काम केलं पाहिजे. किसन कथोरे प्रत्येक जनतेचा हा माणूस आहे आणि किसन कथोरेच्याकडे कुठलाही माणूस गेला तरी तो कुठला पक्ष जात पात कधी विचारत नाही. त्याचं काम काय आहे ते विचारतात आणि त्याचं काम हा पहिले करतात. तरी ते सुद्धा बोलतात की नाही आपण बाकीचे कार्यकर्ते बोलतात साहेब तो आपला काम नाही करत. अरे तो आपला काम नाही करत पण त्याचं काम आहे हे आपलं काम केलं पाहिजे. हेच किसन कथोरेचं या मुरबाडचं ध्येय. म्हणून किसन कथोरे सलग 3 वेळेस बीजेपीतून निवडून आले आणि 2 दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले आहेत. गेल्या 3 ते 3.5 वर्षांमध्ये त्यांना जे रामनाथ करणारे होते आज त्या ठिकाणी स्वतंत्र पॅनल उभं केलेले आणि हे पॅनल बनवलेले पूर्णपणे त्याला त्यांनी विरोधात्मक भूमिका जी घेतलेली आहे त्यांची विरोधात याकडे आपण आता मी मगाशीच म्हटलं याच्यामध्ये आमच्याच काही लोकांचा षडयंत्र आहे आणि ह्यो षडयंत्र आता आम्हाला ज्या वेळेस एका मोठ्या नेत्याच्याकडनं ऑफिसमध्ये तुमच्या पत्रकारांना फोन जातात की पत्रकार परिषदेला तुम्ही जा, म्हणजे हे परिवर्तन पॅनल काय कुठल्या कशा तुम्ही सांगता भारतीय जनता पार्टीचे होते, किसन कथोरेने निवडून दिलेले होते आणि हे केलं, हे कुठेतरी षडयंत्र आहे त्यांच्यावर. आणि असे षडयंत्र किसन कथोरे आता ज्या वेळेस किसन कथोरे निवडणूक झाली अख्ख्या महाराष्ट्रातले नेते अख्ख्या तुमच्या इकडचे सगळ्या पक्षाचे नेते एक आणि किसन कथोरे एक त्यांची जनता त्यांच्या पाठीचे साधे साधे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी होते. तरी सुद्धा हजारो मताने किसन कथोरे निवडून आले आणि त्यांची या वेळेस सुद्धा तुमच्या समोर तुम्ही सर्व पत्रकारांना माहिती आहे की संपूर्ण जे नेते मंडळी हे सगळे जण साहेबांच्या विरोधात होते. तरी आमदार किसन कथोरे मोठ्या संख्येने निवडून आले. कारण का तर जनतेला माहिती आहे एकच माणूस आहे काम करतोय. आता हे सांगतो साहेब म्हातारे झाल्यात येऊन बघ म्हातारे झाल्यात मग त्यांच्याबरोबर खेळून बघ. खेळल्यानं दिसेल का ते म्हातारे का जवान आहे. तू जवान आहे ना तर एकदा ये एका रूम मध्ये बसतो का मग म्हातारा कोण काय समजेल. या संदर्भात त्यांनी असंही म्हटलेलं आहे की तुम्ही समोरासमोर या तयार आहे ना. तू बोलशील रात्री किती वाजता ते यायचा कुठल्या रूम मध्ये दोघात बसा आम्ही बाहेर थांबतो मग कोण म्हातारा दिसेल ना. आणि कालपर्यंत जेवढे पॅनल झळकत होते आज कमी झळकायला लागले याबद्दल आपलं काय म्हणणं? आता झलकायला लागले बघा. यांना झलकायलाच आपण होतो. आज यांना झलकायला आपण होतो. आम्हाला बाकी काय मी काय म्हणतो लोकांनी गाय कापले असेल आम्ही वासू कापणार नाही आणि तो काय ज्या गोष्टी हे केल्या असतील त्यांनी करावी. काय परिस्थितीत त्यांनी कुठून कसा केलाय त्याचा प्रवास कुठून कुठं होता आणि कुठपर्यंत आणून ठेवलाय ना आता कुठून किती जणांना पोपट पंचित चमचा दाखवतोय हे त्यालाच माहिती आहे. आणि त्या गोष्टी हे 9 नगरसेवक बाजूला गेल्यामुळे पुढे येणाऱ्या निवडणुकीवर याचा काय परिणाम होणार आहे का?
ही मुरबाडकर आहे. मी गेले 16 वर्षापासून मुरबाडकरांना ओळखतो. ह्यांना बरोबर कोणाला कुठली जागा आहे ती बरोबर दाखवतात. ह्या अनेक ह्या निवडणुका ह्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या निवडणुकामध्ये कोणाला दाखवायचा, कोण कितीही मोठा माणूस असो त्याला ही मुरबाडकर जनता बरोबर दिशा दाखवते आणि त्याला त्या पाहिजे ना त्या ठिकाणी नेऊन बसवते. दादा, इथं 15 महिन्यात नगरपंचायतची निवडणूक लागणार आहे. यावेळेला या 10 नगरसेवकांचा करेक्ट कार्यक्रम होईल असं तुम्हाला वाटतं? आता तुम्हाला तर माहित आहे यांचा तर असतो का ज्या वेळेला चष्मा खाली करतात त्यावेळेला एका प्रकारचे माझ्या वडिलांसमोर आहे आणि त्यांच्यावरती असे खोटे नाटे आरोप तर तुम्ही एक कतुरे साहेबांना कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि तू ज्या वेळेस किती महिन्यापासून किती जागा बदलतोस हे तुलाच माहिती. आता सुद्धा हे परिवर्तन करण्याच्या अगोदर किती ठिकाणी जागा फिरला पण तुला उभा केला ना कुणी हे टाकलं नाही. किती ठिकाणी किती नेत्यांच्या बरोबर तू जाऊन केला तरी सुद्धा या ठिकाणी तुला त्या ठिकाणी उभे केले नाही. म्हणून शेवटचा पर्याय आता तुला नेत्यांच्याकडे फोन करून पत्रकार परिषद घ्यायला लावली आणि किसन कतूरला फक्त या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आणि लोकांना माहिती आहे 1 नंबर ते 17 नंबर पर्यंत ह्या वार्डामध्ये काय काय काम केलं प्रत्येकाने जाऊन बघावं आणि ज्या कामात ते कोणी केलंय सांगावं ही मिनी केलाय त्या ठिकाणी आम्हाला समजेल का बाबा नाही हे रामभाऊ दुधालेने केलाय हे लक्षात येणार आहे. तुझ्या घराकडे जाणार शासनाकडे तुझ्याकडे रस्ता केला नाही शासनाकडच्या लोकांना केलं. एवढे करोडो रुपये तुम्ही जाताय 2 नंबर आणि 15 नंबर 2 आणि 15 नाही 1 ते 17 पर्यंत जेवढी कामं येतात प्रत्येक वार्डामध्ये आमदार किसन कतूरच्या नेतृत्वात त्या ठिकाणी झालेली आहेत. हे असे बिनबुडाचे आरोप आहेत. आता ह्याला तर आता काय सांगायचं ज्या वेळेस निवडणुकीमध्ये हा इथे परिवर्तन पॅनल भारतीय जनता पार्टीचा म्हणतोय आणि भारतीय जनता पार्टीचा मी राजीनामा देतो सदस्यता. तुला मागच्या निवडणुकीतच बावनकुळे साहेबांनी निलंबित केलेलं आहे. तुला पत्रही आहे आणि कुणी निलंबित तुला करून आणलाय ज्यांची आता चुकून जातोय त्यांनी तुला निलंबित करून आणलेलं आहे. अशा परिस्थितीत सुद्धा तू आम्हाला भारतीय जनता पार्टीचा सांगतोय. तू तुझ्या इतका मूर्ख नाही नालायक नसेल माणूस की जो किसन कतूर आला कारण त्याचा किसन कतूर तुझा आजपर्यंत त्याचं नाव पण घेतला नाही. फक्त राजेश पाटीलचा माणूस आहे म्हणून किसन कतूर तुझ्या बरोबर बोलत होते. हीच फक्त हे करायचं आहे. त्याच्या पलीकडे आमदार किसन कतूरचं नाव घ्यायची लायकी सुद्धा नाही. आणि ज्याने तुला या ठिकाणी घडवलंय ना हे तुला राजेश पाटीलने आज नगराध्यक्ष बनवण्याचा चान्स दिलेला आहे. आज पण जो आताचा नगर अध्यक्ष बनवलाय तोही राजेश पाटलांनी सांगून केलाय. कारण किसन कतूर ह्या माणसाला सुद्धा हे करतच नव्हता नगराध्यक्ष तरी सुद्धा मी माझ्या बाकीच्या लोकांवर अन्याय केलाय आणि त्या लोकांच्या अन्यायाचा मी काय बोलू शकत नाही. परंतु मी माझ्या बाकीच्या लोकांवर यांच्यामुळे दोघांमुळे मी अन्याय केलाय. ही परिस्थिती मी मुरबाडकरांची माफी मागतोय आणि यानं मी जेव्हा केला यानं मुरबाडकर धरू शिकवते.